आज 18 जून 2021 अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांची पुरवणी मागणी सादर करण्याचे आदेश जे आहे ते दिलेले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री यांनी शिक्षण विभागाला नेमकी काय बैठक झालेली होती 16 जून रोजी त्याचे जे चर्चा जी झालेली होती बैठकीमध्ये त्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे समोर येत आहे. विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे, शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे. त्याचसोबत त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, वेतन देयकं 20% 40% थकीत वेतन, प्रचलित धोरण, शालार्थ आय-डी, जुनी पेन्शन योजना या मुद्द्यांची देखील सद्यस्थिती काय आहे, त्याचीही आज आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वात प्रथम पुरवणी मागणीविषयी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचा जीव जो आहे तो टांगणीला लागलेला होता. कारण काही दिवसांपूर्वीच आपण बघितलेलं होतं, की 75% जे कामं पूर्ण झालेले आहेत त्यांच्याच ज्या पुरवण्या मागण्या आहे त्या मंजूर करण्याविषयी मंत्रालय स्तरावरती चर्चा आणि बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या. आणि त्यामुळं नुकत्याच आता ज्या अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा त्या अनुदानासाठी पात्र होणार आहे आणि त्यांना निधीचा जो काही असणारे प्रश्न त्या विषयी शिक्षकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली होती. परंतु शिक्षकांना खात्री होती की निश्चित शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हा प्रश्न जो आहे पुरवणी मागण्यांचा तो निश्चित मार्गी लावतील. त्याकरिता स्वतः बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्यासोबत नाना पाटोले असतील, हे देखील त्यामध्ये प्रयत्न करतील. असा विश्वास जो आहे तो शिक्षकांना होता आणि तो विश्वास निश्चित पात्र ठरलेला आहे. यामध्ये हा पाठपुरावा करत असताना शिक्षक आमदारांनी देखील प्रयत्न केलेला होता. विविध पक्षीय संघटनेचे जे काम करणारे जे पदाधिकारी आहेत त्यांचा देखील याच्यामध्ये वाटा आहे आणि अशा पद्धतीने कामकाज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर 16 जून रोजी बैठक जी आहे ती शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत ही एक बैठक जी आहे ती पार पडलेली होती आणि या बैठकीमध्ये शिक्षण विभागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्याविषयी अनुदानासंदर्भात चर्चा जी आहे ती झालेली होती. यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल, त्याचसोबत अघोषित शाळांना अनुदानाचा प्रश्न असेल, यासोबत इतरही प्रश्नांवरती अघोषित शाळांचा प्रश्न असेल, असे प्रलंबित प्रश्न जे आहे प्रचलित धोरण यांच्याविषयी देखील बैठक जी आहे ती पार पडलेली होती. परंतु यामध्ये प्रामुख्याने जे पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या पुरवण्या मागण्यांवरती प्रामुख्याने चर्चा जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला भेटली. तर ज्या आता अघोषित शाळा ज्या आहेत त्यामध्ये मुंबई विभाग असेल, कोल्हापूर विभाग असेल, या देखील अपात्र ज्या शाळा राहिलेल्या होत्या, काही तपासणीअंती शाळा राहिलेल्या होत्या. तर या सर्व शाळा आता अनुदानाकरिता लवकरच पात्र होणार आहे आणि या शाळा पात्र झाल्यानंतर त्यांना अनुदानासंदर्भात अनुदान जे आहे ते गरजेचं असणार आहे. तर त्या शाळांविषयी चर्चा त्या ठिकाणी झालेली होती आणि त्याविषयी स्वतः उपमुख्यमंत्री यांनी याकरिता होकार दिलेला होता. जी पुरवणी मागणी आहे त्याकरिता होकार दिलेला आहे आणि त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे, की लवकरात लवकर पुरवण्या मागण्या ज्या आहे या शाळांच्या ज्या अनुदानासाठी पात्र होणाऱ्या ज्या शाळा असतील त्यांच्या पुरवण्या मागण्या सादर करा आणि त्यांना पुरवणी मागणी मंजूर करून आपण घेणार आहोत असा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं होतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होतं, की जर शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न जर लवकरात लवकर मिटला, तर निश्चित शिक्षकांचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागू शकतील आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते देखील कमी आपल्याला झालेलं पाहायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीने जे सर्व प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने कामकाज आपल्याला चालू असलेलं पाहायला मिळतंय. आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो असं एकंदरीत चित्र आता हे समोर आलेलं आहे आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं होतं. आता त्यामुळे पुरवणी मागणी ज्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर करण्याकरिता प्रस्ताव जे आहे ते शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे टाकले जातील. प्रस्ताव टाकल्यानंतर ते जे आहे ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याकरिता त्याचं जे काही प्रशासकीय कामकाज आहे ते प्रशासकीय कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून पुरवण्या मागण्या ज्या आहे या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांना लवकरात लवकर मिळू शकतील आणि त्याचसोबत अघोषित शाळांचा देखील प्रश्न जो आहे, अघोषित शाळा देखील अनुदानासाठी पात्र झाल्यानंतर त्यांना देखील पुरवणी मागणी जी आहे ती लवकरात लवकर मंजूर करण्यात येऊ शकते. परंतु तूर्तास जे आहे, ज्या त्रुटीपूर्तता मधील ज्या शाळा आहे त्यांना पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्याकरिता ह्या मंजूर केल्या जाऊ शकतात आणि त्यानंतर अघोषित शाळांचा जो प्रश्न आहे तो देखील लवकरात लवकर कारण त्यांची तपासणी जी आहे ती काही ठिकाणी अजून तपासणी आता सुरू आहे. त्याचीही माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांची माहिती आता सद्यस्थिती आपण बघितली होती ती 11 जून रोजी ही सर्व डेप्युटी डायरेक्टर ऑफिस मध्ये विभाग स्तरावरती
या तपासण्या झालेल्या होत्या आणि मंत्रालय स्तरावरची सर्व माहिती जी आहे ती झूम मीटिंगद्वारे काही ठिकाणी स्वतः मंत्रालयातले अधिकारी देखील उपस्थित होते आणि ही सुनावणी जी आहे ती सुनावणी पार पडलेली होती आणि सुनावणी पार पडल्यानंतर सर्व माहिती जी आहे ती मंत्रालय स्तरावरती आता गेलेली आहे आणि त्यामुळं आता लवकरच काही दिवसांमध्येच हा जो आदेश आहे त्रुटीपूर्ततांमधील ज्या शाळा अनुदानासाठी पात्र असल्याचा कोल्हापूर विभाग असेल, मुंबई विभाग असेल, या शाळांचा देखील अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांचा शासन निर्णय हा लवकरात लवकर निर्गमित होऊ शकतो. याविषयी स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील एक प्रसिद्धी पत्रक जे आहे ते प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिलेली होती शिक्षकांना की लवकरात लवकर बुधवारनंतर केव्हाही हा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होऊ शकतो. आता बुधवार झालेला आहे. आपण बघूयात आणखी किती दिवसामध्ये हा शासन निर्णय निर्गमित होतोय. याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. त्याचसोबत अघोषित शाळा ज्या आहे त्या अघोषित शाळा या लवकरात लवकर अनुदानासाठी पात्र होण्याकरिता देखील आता प्रयत्न आपले सुरू झालेले आहे, असं शिक्षक संघटनांनी देखील याआधी सांगितलेलं होतं. शिक्षक आमदारांनी देखील सांगितलेलं होतं. तर त्याकरिता अहमदनगर जिल्हा असेल त्याचसोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या अघोषित शाळा आहेत त्यांची जिल्हा स्तरावरती जी माहिती आहे ती माहिती मागवलेली होती की जे कारण शेरे जे आहेत ते काही शाळांना पडलेले होते. काही ठिकाणी रोस्टरची कमतरता होती. काही ठिकाणी रिक्त पदच जे आहे रोस्टरकरिता जे रिक्त पदं लागतात ते अनुशेषाची पदं जी आहेत ती शिल्लक नव्हती. अशा वेगवेगळे प्रश्न जे आहे वेगवेगळ्या शाळांचे होते. तर त्या संदर्भात पुन्हा माहिती जी आहे ती मागवलेली होती आणि त्याकरिता मुदत जी आहे ती दिलेली आहे. त्या विहित मुदतीमध्ये सर्व शाळांनी आपापली माहिती आपापल्या जिल्हा परिषदेने हे पत्र काढलेलं आहे का? स्वतः जिल्हा परिषदेत या ठिकाणी जाऊन शिक्षण विभागामध्ये जाऊन आपण आपल्या अघोषित शाळांची सद्यस्थिती माहिती जी आहे ती घ्यावी. जेणेकरून जसं काही जिल्ह्यांमध्ये हे पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे अघोषित शाळांची ती देखील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून माहिती द्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना देखील ती माहिती देता येऊ शकते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अघोषित शाळांच्या तपासणीकरिता एक पत्र जे आहे ते निर्गमित झालेलं आहे. तसंच पत्र इतर जिल्ह्यांमध्ये पत्र निर्गमित झालेलं आहे का? त्याची माहिती आपण दिल्यानंतर ती माहिती आपल्याला वेळोवेळी बघता येऊ शकते. तर आता ही तपासणी होईल आणि त्यानंतर सर्व जी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती मंत्रालय स्तरावरती लवकरात लवकर जाणार आहे आणि 31 जूनपर्यंत सर्व परिस्थिती जर मंत्रालयापर्यंत व्यवस्थित पोहोच झाली तर अघोषित शाळासुद्धा जूननंतर म्हणजे जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होऊ शकतील. अशा पद्धतीचं अघोषित शाळांचं कामकाज जे आहे ते सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळतंय. अनुदानासाठी त्या पात्र घोषित झाल्या की लगेच जी पुरवणी मागणी आहे ती पुरवणी मागणी मंजूर केली जाऊ शकते. पुरवणी मागणी मंजूर केल्यानंतर येणारं जे काही अधिवेशन असेल त्यामध्ये या शाळांना अनुदानाचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो आणि जेव्हा कारण प्रचलित धोरणाकरिता अघोषित शाळा आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र झाल्यानंतरच प्रचलितचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागणार आहे. त्यानंतर जे वेतन देयकं जे आहे ते वेतन देयकं काही जिल्ह्यांमध्ये संमिश्र परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते आणि काही ठिकाणी 3ही महिन्याचा मार्च, एप्रिल, मेचा पगार झाला आहे. काही ठिकाणी 1च महिन्यात झाला आहे, काही ठिकाणी 2 महिन्यात झाला आहे. अशी संमिश्र परिस्थिती वेतन देयकाची पाहायला भेटते. वेतन देयकं जे आहे मेपर्यंत मागवलेले आहे. काही ठिकाणी जूनपर्यंत सुद्धा वेतन देयकं मागवलेले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये वेतन देयकाची काय परिस्थिती ती आपण सद्यस्थिती सांगावी. त्यानंतर 20% 40% थकीत वेतन जे आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचं वेतन अजून देखील काही जिल्ह्यातील शिक्षकांना मिळालेलं नाही आहे. हा प्रश्न जो आहे तो शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी 2 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना सांगितलेला होता, निदर्शनास आणून दिलेला होता. त्यानंतर शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हाही प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यानंतर प्रचलित धोरण केव्हा लागू होईल त्याविषयी शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलेलं आहे सभागृहामध्ये की जेव्हा अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित होतील त्यानंतर एकत्रित सर्व अनुदानासाठी लागलेला 100% अनुदानासाठी लागणारा जो खर्च आहे सरकारच्या तिजोरीवरती किती भार येतो ही आकडेवारी घेतली जाईल आणि त्यानंतर आपण अर्थ खात्यासमोर आणि जी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाणार आहोत त्यानंतर हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकतो. त्यानंतर शालार्थ आय डी जो आहे ते शालार्थ आय डीची काही शाळांनी आता जी शालार्थ आय डी आहे नवीन 20% अनुदानावरती आलेल्या शालार्थ आय डी काही शाळांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे. शालार्थ आय डीचं कामकाज जे आहे ते आता सुरुवात झालेलं आहे. काही शाळांना शालार्थ आय डी मिळालेला आहे. आपल्या शाळेची काय परिस्थिती आहे? आपल्या शाळेला शालार्थ आय डी मिळालेला आहे का?
तर त्याची व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून आपण माहिती देऊ शकतात. जुनी पेन्शन योजनेची देखील माहिती जी आहे पे युनिटकडून मागवली गेलेली काही मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडून ही माहिती मागवली गेलेली आहे आणि ही माहिती जेवढी लवकरात लवकर मंत्रालय स्तरावरती जाईल तेवढा जुनी पेन्शन योजनेचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. कारण शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलेलं आहे, की ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी आल्यानंतर शासनाच्या तिजोरीवरती किती जुन्या पेन्शन योजनेचा भार पडतो हा पाहिला जाईल आणि त्यानंतर ही आकडेवारी घेऊन आपण अर्थ विभाग आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी हा निर्णय जो आहे तो आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो.